नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र मराठी यूट्यूब न्यूज चॅनलवर आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. तब्बल 44 वर्षानंतर मुंबई महापालिकेत मुंबईमध्ये भाजपचा महापौर होऊ घातला आहे. पक्का झाला आहे. मुंबईमध्ये भाजपचा महापौर येतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला होता. मुंबईचा महापौर भाजपचाच होईल ते असं वारंवार सांगत होते. आता तसंच होणार हे स्पष्ट दिसत आहे. निवडणूक महापौराची निवडणूक 11 फेब्रुवारीला आहे. तरी 11 तारखेला काय होणार हे आजच स्पष्ट झालं आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करायचे दिवस होता. भाजपतर्फे रितू तावडे, ज्येष्ठ नगरसेविका रितू तावडे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. उपमहापौर म्हणून शिंदे सेनेचे एकनाथ शिंदे सेने संजय घाडी यांचा अर्ज आला आहे. म्हणजे महापौर भाजपचा आणि उपमहापौर शिंदे सेनेचा म्हणजे महायुतीचा. म्हणजे काय होणार नेमकं ते स्पष्ट झालं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांची ठाकरे सेना उभाठा या निवडणुकीत उमेदवार उभी करणार नाही, उमेदवार देणार नाही उद्धव ठाकरे, हे आता स्पष्ट होत आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज मीडियाशी बोलताना हे संकेत दिले. त्या म्हणाल्या की आम्हाला मराठी महापौर द्यायचा होता आणि आता मुंबईला मराठी महापौर मिळतोय असं दिसतंय. मराठी माणूस हा हिंदू आहे हे भाजपला मान्य करावं लागलं असं किशोर पेडणेकर म्हणतायत. आणि त्यामुळे आम्ही अपशकुन करणार नाही. भाजपने मराठी माणूस दिला आहे, अपशकुन करणार नाही असं किशोरी पेडणेकर म्हणतात. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे का की महापौराची निवडणूक बिनविरोध होत आहे? उद्धव ठाकरे उमेदवार देणार नाहीत भाजपच्या विरोधात असाच याचा अर्थ आहे. किशोरी पेडणेकर म्हणतात की जे मॅन्डेट मिळालेलं आहे ते बाळासाहेब ठाकरेंच्या नावावरच मिळालेलं आहे. आमची लढाई मराठी अस्मितेसाठी होती. आकड्यांची गणितं आम्हाला मान्य आहेत असं किशोरी पेडणेकर म्हणतात. आणि आकड्याची गणितं काय आहेत ते स्पष्ट आहे. भाजपकडे बहुमत आहे. भाजप आणि शिंदे यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे मुंबईमध्ये भाजपचा महापौर आणि शिंदे सेनेचा उपमहापौर असं गणित बसलेलं आहे. सेटिंग आहे आणि हे आता बिघडवायची ताकद कोणामध्ये नाही. मातोश्रीवर आज महत्त्वाची बैठक झाली. पदाधिकारी आणि नगरसेवक वगैरे महत्त्वाचे. त्यात काय ठरलं असेल याची कल्पना आता पेडणेकरांच्या बोलण्यावरून येत आहे. भाजपने मोठी चाल खेळली आहे या निवडणुकीत. त्यांनी मराठी माणूस दिला आहे भाजपने, पण तो गुजराती भागातला दिला आहे. जे रितू तावडे या घाटकोपरमधले आहेत आणि घाटकोपर हा गुजराती लोकांचा गुजराती भाषिक लोकांचा इलाका आहे. गुजराती मोठ्या संख्येने लोक तिथे राहतात. त्यामुळे हिंदी माणूस दिला आणि दाखवायला मराठी माणूसही दिला आहे अशी सर्कस भाजपने केली आहे. या निवडणुकीत आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आज शरद पवारांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. उद्धव ठाकरेंना सोडला आहे शरद पवारांनी आणि इकडे आले आहेत, महायुतीसोबत बसले आहेत. म्हणजे ही मोठी डेव्हलपमेंट आहे. मुंबईमध्ये भाजपचा महापौर येतोय 44 वर्षानंतर.
आणि विरोधी बाकावर 50ही नगरसेवक नाही आहेत, 51 असतील. भाजपने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवलेली आहे. 44 वर्षानंतर भाजपचा महापौर येतोय. एकनाथ शिंदेंना घेऊन विरोधकांनी बरीच गणितं चालवली, वेगवेगळ्या बातम्या पेरल्या की एकनाथ शिंदे बंड करतायत, एकनाथ शिंदेंना महापौर पाहिजे आहे. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेची मदत घेऊन धुमधाम करणार आहेत. परंतु सर ते बातम्या खोट्या ठरल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांची साथ सोडलेली नाही. ते पहिल्यापासूनच महायुतीचं गणित चालत आलं आहे, तेच एकनाथ शिंदेंनी कायम राखलं आहे. अनेक बातम्या आल्या, पेरल्या, वाहून गेल्या. एकनाथ शिंदे भाजपसोबत आता महापौर उपमहापौर तर झाले. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता स्थायी समिती आहे. स्थायी समितीवर कोणाचा माणूस येतो, स्थायी समितीमध्ये कोणाला किती पदं मिळतात, कोणाला किती जागा मिळतात, त्यावर आता राजकारण रंगणार आहे. पण एक मोठी गोष्ट आहे की भाजपला मुंबईचा महापौर बसवता आला आहे. ठाकरे यांनी हात वर केले आहेत. काय करणार, माणसंच नाहीत त्याचे. आणि बाकी लोक सोबत यायला तयार नाहीत. त्यामुळे ठाकरे आता एकाकी पडणार आहेत. मुंबईमध्ये मोठा राजकीय भूकंप आहे. कॉमेंट करा. नमस्कार.